तर या आधीचे जे लेक्चर्स आपण बघितले, या सगळ्या लेक्चर्स मध्ये आपण बॉडी मधल्या जेवढ्याही एंडोक्राइन ग्लँड्स होत्या त्या सगळ्या एंडोक्राइन ग्लँडची आपण स्टडी केली आहे. आपण पिट्युटरी ग्लँड स्टडी केली, आपण थायरॉइड ग्लँड स्टडी केली, आपण पॅराथायरॉइड ग्लँड स्टडी केली, आपण थायमस ग्लँड स्टडी केली, ॲड्रिनल ग्लँड स्टडी केली, पॅनक्रियास स्टडी केले, टेस्टिस स्टडी केले, ओव्हरीज स्टडी केली. आणि या सगळ्या एंडोक्राइन ग्लँड जे केमिकल्स बनवतात त्यांना आपण म्हणतो हार्मोन्स, हे हार्मोन्सची पण स्टडी केली आणि त्यांच्या फंक्शनची पण आपण स्टडी या आधीच्या सगळ्या लेक्चर्स मध्ये आपण केलेली आहे. या लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत बॉडीमध्ये अशा काही जागा आहेत, असे काही लोकेशन आहेत, असे काही ऑर्गन्स आहेत, असे काही टिश्यू आहेत की जे टिश्यू ऍक्च्युली एंडोक्राइन टिश्यू नाही आहेत. बघा परत आहे का, बॉडीमध्ये असे काही टिश्यू आहेत, असे काही ऑर्गन्स आहेत जे ऑर्गन्स किंवा जे टिश्यू एंडोक्राइन टिश्यू नाही आहेत पण तरीही ते हार्मोन बनवतात. म्हणजे त्यांना आपण काय म्हणूया, नॉन एंडोक्राइन टिश्यू म्हणूया. बॉडीमध्ये काही नॉन एंडोक्राइन टिश्यू आहेत, नॉन एंडोक्राइन ऑर्गन्स आहेत जे काय बनवतात, हार्मोन बनवतात. तर या लेक्चरला आपण ते हार्मोन्स बघणार आहोत की जे हार्मोन्स ऍक्च्युली कुणी तयार केलेत, नॉन एंडोक्राइन ऑर्गन्सनी तयार केलेत, नॉन एंडोक्राइन टिश्यूनी तयार केलेत. एंडोक्राइन ग्लँडचं हार्मोन बनवतातच पण त्यासोबत हे जे नॉन एंडोक्राइन ऑर्गन्स आहेत किंवा नॉन एंडोक्राइन टिश्यू आहेत हे पण काही हार्मोन बनवतात. आपण चालू करूया एक एक. पहिलं बघूया हार्ट, हार्मोन ऑफ हार्ट. बघा, हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. काम काय हार्टचं, हार्ट हेल्पिंग पंपिंग ऑफ ब्लड, ब्लडला पंप करणं हे हार्टचं काम आहे. बघा डायग्राम ड्रॉ करतोय हार्टची. तर हार्ट इज अ पंपिंग ऑर्गन. हार्टचं काम काय, आपल्या बॉडीमध्ये ब्लड पंप करणं हे कुणाचं काम आहे, हार्टचं काम आहे. हे आपलं ह्युमन हार्ट. आपल्याला माहित आहे आपलं जे ह्युमन हार्ट आहे ते कोणत्या मसलचं बनलं, मेड अप ऑफ कार्डियक मसल. कार्डियक मसलचा हा ऑर्गन बनलेला आहे. आता हे जे हार्ट आहे याला बघा 4 चेंबर आहेत, 1 2 3 4. हे जे वरचे चेंबर असतात त्यांना आपण काय म्हणतो, एट्रिया. दिस इज राईट एट्रिया and this is left atria. हे राइट वेंट्रिकल, हे लेफ्ट वेंट्रिकल. आता हार्टचं काम काय बघा, हार्टचा जो राइट एट्रिया आणि राइट वेंट्रिकल आहे ते कोणतं ब्लड पंप करतात, राइट एट्रिया आणि राइट वेंट्रिकल ऑफ ब्लड पंप डिऑक्सिडेटेड ब्लड. हे डिऑक्सिडेटेड ब्लड ही काय, दिस इज पल्मोनरी आर्टरी. ही पल्मोनरी आर्टरी हे डिऑक्सिडेटेड ब्लड कुणाकडे घेऊन जाते, लंग्स कडे घेऊन जाते. कुणाकडे घेऊन जाते, लंग्स कडे. त्यानंतर लंग्स कडून हार्टच्या लेफ्ट एट्रियामध्ये ब्लड कोण घेऊन येते, पल्मोनरी वेन्स. 4 pulmonary veins carry oxygenated blood from lungs towards the left atria of the heart. तर लेफ्ट एट्रिया मध्ये कोणतं ब्लड आलं, ऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट एट्रिया मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये कोणतं ब्लड गेलं, ऑक्सिजनेटेड ब्लड. आता लेफ्ट वेंट्रिकल हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुणाकडे पंप करेल, टुवर्ड्स बॉडी. आता ड्यू टू पंपिंग ऑफ दिस लेफ्ट वेंट्रिकल ब्लड एंटर इनटू, हे जे रेड कलरचे ड्रॉ केले हे काय, आपल्या बॉडी मधली सगळ्यात लार्जेस्ट ब्लड वेसल ज्याला आपण काय म्हणतो, aorta. The largest blood vessel of body is aorta. मग हे लेफ्ट वेंट्रिकल ना ब्लड कशात पंप केलं, aorta ना. परत हे जे aorta आहे या aortaला ब्रांचेस आल्या, त्या ब्रांचेसला आपण काय म्हणतो, आर्टेरी. आर्टेरीज, आर्टेरीजच्या परत स्मॉल ब्रांचेस, स्मॉल ब्रांचेस ऑफ आर्टेरी ज्याला आपण म्हणतो कॅपिलरीज. आणि या कॅपिलरीज हे ब्लड कुणाला देणार, सेल्सला देणार. कॅपिलरीज हे ब्लड कुणाला देणार, या सेल्सला.
त्यानंतर आता कॅपिलरी या ब्लड मधला ऑक्सिजन सेल्सला देणार. कॅपिलरी ना या ब्लड मधला ऑक्सिजन पुन्हा दिला, सेल्सला दिला, आणि सेल्सने या ब्लड मध्ये काय टाकला, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे हे ब्लड कसं झालं आता, डिऑक्सिजनेटेड. आता कॅपिलरीज फ्यूज होतात आणि काय तयार होतात, कॅपिलरीज फ्यूज झाल्यानंतर व्हेन्स तयार होतात. व्हेन्स मध्ये कोणतं ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड. व्हेन्स मध्ये कोणतं ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. बघा या वेन्स आहेत ज्या ब्ल्यू कलरचे ड्रॉ केलं. परत त्या वेन्स फ्यूज होतात. वेन्स फ्यूज होऊन काय बनतात, वेना केवा बनतात. वेना केवा. वेना केवा मध्ये कोणतं ब्लड आहे, परत डिऑक्सिजनेटेड. आणि हे वेना केवा दोन असतात जे हार्ट मध्ये एंटर करतात. हार्टच्या राईट एट्रियामध्ये एक वरून एंटर करताय आणि एक थंब डाऊन साइड. जे वरून एंटर केली याला म्हणायचं सुपिरियर वेना केवा, आणि जे विच एंटर इनटू राईट एट्रिया, आणि खालच्या साईडनं इन्फिरियर वेना केवा. हे दोन वेना केवा राईट एट्रियामध्ये एंटर करतात आणि राईट एट्रियामध्ये कोणतं ब्लड आणतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात. म्हणजे बघा पूर्ण बॉडीकडे ब्लड पंप करण्याचं काम आहे हार्टचं आहे. मग या हार्टच्या वेंट्रिकल्स ब्लड फोर्सफुली पंप करतात. त्यामुळे जेव्हा ब्लड हे आवर्टा, आर्टरीज, कॅपिलरीज, वेन्स, वेना केवामध्ये फ्लो करते, या ब्लडला एक प्रेशर भेटते. काय भेटते, प्रेशर. याला म्हणतो आपण ब्लड प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन वॉल्स ऑफ ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स कोणते कोणते असतात, आवर्टा, आर्टरीज, कॅपिलरीज, वेन्स, या काय ब्लड वेसल्स. हार्टनं पंप केल्यामुळं या ब्लड वेसल मधलं जे ब्लड आहे या ब्लड वेसलच्या वॉलवर काय अप्लाय करते, प्रेशर अप्लाय करते. त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ब्लड प्रेशर. किती प्रेशर तयार होते, 120/80 mmHg. हे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे, 120/80. ओके. आता बघा समजा चुकून आता हे जे ब्लड प्रेशर आहे समजा हे वाढलं, काय झालं, ब्लड प्रेशर वाढलं. कसं वाढलं ब्लड प्रेशर, समजा ब्लड प्रेशर वाढलं कसं, बघा इथं आपण काय केलं, ही जी ब्लड वेसल आहे थोडीशी दाबली. काय केलं, याला दाबलं. ब्लड वेसलला काय केलं, थोडस दाबलं. दाबलं म्हणजे काय केलं, वासो कन्स्ट्रिक्शन केलं. वासो कन्स्ट्रिक्शन. आता जेव्हा आपण या ब्लड वेसलला दाबणार तर वासो कन्स्ट्रिक्शन केलं. दाबणे म्हणजे वासो कन्स्ट्रिक्शन केलं तर काय होणार, ब्लड प्रेशर काय होणार, वाढणार. ड्यू टू वासो कन्स्ट्रिक्शन ब्लड प्रेशर गेट इन्क्रीजेस. किती इन्क्रीज होणार, 140/90 mmHg. बघा नॉर्मल ब्लड प्रेशर एक आहे, नाही ऍक्च्युअली ब्लड प्रेशर किती पाहिजे, नॉर्मल 120/80, पण हे कसं आहे 140/90. आता हे ब्लड आवर्टामधून आर्टरीज मध्ये येणार, आर्टरीज मधून कॅपिलरीज, कॅपिलरीज मधून वेन, आणि वेन कडून परत कुठे येणार, हार्ट कडे येणार, राईट एट्रिया. बघा हे ब्लड परत कुणापाशी येईल, राईट एट्रियाकडे येईल. तर जेव्हा हे ब्लड राईट एट्रियामध्ये येणार, हे सुपेरियर वेना केवा, इन्फिरियर वेना केवा मधून येणार. या ब्लडचं पण ब्लड प्रेशर किती असेल, 140/90, कारण ब्लड प्रेशर इथं वाढलंय. हार्टला कळालं का इथं वाढले म्हणून नाही, पण जेव्हा हे ब्लड पूर्ण बॉडीमध्ये फिरून वापस हार्टच्या राईट एट्रियामध्ये आलं तेव्हा हार्टला कळालं. काय कळालं की हे ब्लड प्रेशर 120/80 आहे का, नाही. किती आहे, 140/90 आहे. ब्लड प्रेशर वाढलंय. मग लगेच हार्टचा राईट एट्रिया, बघा हार्ट एंडोक्राइन ग्लँड आहे का, नाही. तरीही या राईट एट्रियानं काय बनवलं, एक हार्मोन बनवलं ज्याला आपण म्हणतो ANF, दॅट इज एट्रियल नेट्रियुरेट्रिक फॅक्टर. दॅट इज ANF, एट्रियल नेट्रियुरेट्रिक फॅक्टर. कोणता हार्मोन बनवलं, ANF. कोणी बनवलं, राईट एट्रिया ऑफ द हार्ट प्रोड्यूस ANF, एट्रियल नेट्रियुरेट्रिक फॅक्टर. कधी बनवलं, जेव्हा काय झालं, वासो कन्स्ट्रिक्शन झालं, म्हणजे ब्लड प्रेशर काय झालं, वाढलं. हार्टच्या एट्रियाला लगेच कळालं, राईट एट्रियाला लगेच ANF बनवलं, एट्रियल नेट्रियुरेट्रिक फॅक्टर. आता ANF काय करणार, ANF जाणार आणि बघणार कुठे ब्लड प्रेशर वाढलंय, कशामुळे ब्लड प्रेशर वाढले, या साईडला काय केलंय, वासो कन्स्ट्रिक्शन केले म्हणून ब्लड प्रेशर वाढलंय. मग आता हे एट्रियल नेट्रियुरेट्रिक फॅक्टर जाणार आणि जिथं वासो कन्स्ट्रिक्शन केलं तिथं काय करणार, वासो डायलेशन करणार. वासो डायलेशन करणार. हे बघा दाबणं म्हणजे वासो कन्स्ट्रिक्शन. आता वासो कन्स्ट्रिक्शन काय केलंय, स्टॉप केले, आणि काय केलंय, वासो डायलेशन केले. म्हणजे काय केलंय, आता याला फुगवलंय. काय केलंय, वासो डायलेशन केले म्हणजे फुगवलंय. वासो डायलेशन केल्यामुळे जे ब्लड प्रेशर वाढलं होतं
ते जे ब्लड प्रेशर वाढलं होतं ते परत काय झालं, कमी झालं. जे 140/90 झालं ते परत काय झालं, 120/80 झालं. म्हणजे नॉर्मल केलं. कुणी नॉर्मल केलं, एएनएफ, एट्रियल नेट्रिग्रेट्रिक फॅक्टर. एएनएफ कुणी बनवलं, हार्टच्या राईट एट्रियाने बनवलं. एएनएफ कधी बनवलं, जेव्हा नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 इन्क्रीज होऊन 140/90 झालं. लगेच काय बनवलं, एएनएफ बनवलं. ब्लड प्रेशर का वाढलं, वासो कन्स्ट्रिक्शन केल्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं. मग जर वासो कन्स्ट्रिक्शनला अपोज करायचं असेल तर काय करावं लागेल, वासो डायलेशन. कुणी केलं, एट्रियल नेट्रिग्रेट्रिक फॅक्टरने केलं. हे मेकॅनिझम बॉडीमध्ये कोणत्याही ब्लड वेसलवर आपण अप्लाय करू शकतो. एएनएफ बॉडी मधल्या कोणत्याही ब्लड वेसलवर जाऊन काय करू शकते, वर्क करू शकते. काय आलं पहिला हार्मोन, दॅट इज एएनएफ, एट्रियल नेट्रिग्रेट्रिक फॅक्टर. कुणी बनवलं, राईट एट्रिया ऑफ द हार्ट. ओके, हा एमसीक्यू आहे. राईट एट्रिया ऑफ द हार्ट प्रोड्यूस एट्रियल नेट्रिग्रेट्रिक फॅक्टर इन रिस्पॉन्स टू इन्क्रीजिंग ब्लड प्रेशर. आणि काय केलंय ना, वासो डायलेशन. हे एमसीक्यू असतं. ओके, चला पुढे जाऊया. हार्ट झालं. आता किडनी बघा. किडनी काय, आपला एक ऑर्गन आहे बॉडी मधला जो काय करणार आहे, ब्लडचं फिल्ट्रेशन करणार आहे. इंडोक्राइन ग्लँड आहे का किडनी, नाही. किडनी पण काय, नॉन इंडोक्राइन ग्लँड आहे, पण तरी किडनी काय बनवते, हॉर्मोन बनवते. बघा, ही जी आपली किडनी आहे, किडनी, या किडनीमध्ये आपल्या किडनी, ओके, दिस इज किडनी. ओके, आता या ज्या किडनी आहेत, या किडनीमध्ये अशा स्पेशल टाईपच्या सेल्स असतात. किडनीज मध्ये काय असतात, स्पेशल टाईपच्या सेल्स असतात. या सेल्सला आपण म्हणतो जक्स्टा, कोणत्या सेल्स बघा, जक्स्टा ग्लोमेरुलार, जक्स्टा ग्लोमेरुलार सेल्स. कोणत्या सेल्स असतात किडनीमध्ये, जक्स्टा ग्लोमेरुलार सेल्स ऑफ किडनी. या जक्स्टा ग्लोमेरुलार सेल्स काय बनवतात, एक हार्मोन बनवतात. त्या हार्मोनचं नाव काय, इरिथ्रोपोएटिन. इरिथ्रोपोएटिन. बघा, त्या हार्मोनचं नाव काय, इरिथ्रोपोएटिन, प्रोड्यूस बाय जक्स्टा ग्लोमेरुलार सेल्स ऑफ द किडनी, दॅट इज इरिथ्रोपोएटिन. आता इरिथ्रोपोएटिन हार्मोन काय करणार बघा, इरिथ्रो, आपल्या ब्लड मध्ये 3 टाईपच्या सेल्स असतात. कोणत्या कोणत्या, आरबीसी, डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट्स. त्यामधल्या ज्या आरबीसी असतात त्यांना आपण काय म्हणतो, रेड ब्लड सेल्स. ज्या डब्ल्यूबीसी असतात त्यांना काय म्हणतो, व्हाईट ब्लड सेल्स. अँड प्लेटलेट्स इज थ्रॉम्बोसाइट्स. आरबीसी ला अजून एक नाव आहे, इरिथ्रोसाइट. डब्ल्यूबीसी ला ल्युकोसाइट. इथे बघा, इरिथ्रो म्हणजे काय, आरबीसी. पोएटिन मीन्स फॉर्मेशन. इरिथ्रो मीन्स आरबीसी. हे काय करते, इरिथ्रो मीन्स आरबीसी, पोएटिन मीन्स फॉर्मेशन. हे हार्मोन कशासाठी हेल्प करणार, हेल्प इन फॉर्मेशन ऑफ आरबीसी. म्हणजे आपलं ब्लड मधल्या आरबीसी सेल बनवण्यासाठी हे हार्मोन काम करायचे. इरिथ्रोपोएटिन प्रोड्यूस बाय जक्स्टा ग्लोमेरुलार सेल्स ऑफ द किडनी. ओके, इरिथ्रोपोएटिन. चला आता बघूया, किडनी झालं, हार्ट झालं. आता आपले जे जीआय ट्रॅक आहे, आपला जो जीआय ट्रॅक आहे, जीआय ट्रॅक गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम. आता बघूया हार्मोन्स ऑफ जीआय ट्रॅक. जीआय ट्रॅक मीन्स गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक आपली डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टमला काय म्हणतो आपण, जीआय ट्रॅक, दॅट इज गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. आता जीआय ट्रॅक मध्ये कोणते कोणते हार्मोन्स बनतात बघा. आधी जीआय ट्रॅकचे पार्ट बघूया, कोणते कोणते पार्ट असतात. बघा, आपल्या जीआय ट्रॅकचे पार्ट बघा कोणते कोणते असतात. एक माउथ, हे काय, इसोफॅगस. हे स्टमक, दिस इज स्मॉल इंटेस्टाइन.
हे आपली लार्ज इंटेस्टाईन. ओके, अँड दिस इज एनस. आणि अजून 2 ग्लँड्स असतात इथे. कोणत्या कोणत्या 2 ग्लँड्स? लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड ऑफ बॉडी, लिव्हर, आणि हे त्याचं गॉल ब्लॅडर. अजून एक ग्लँड कोणती? पॅनक्रियास. हे सगळं आपलं जीआय ट्रॅक झालं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. आता बघा, या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये टोटल आपल्याला किती हार्मोन्स बघायचे? 4 हार्मोन बघायचे. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकचे किती हार्मोन आहेत? 4 हार्मोन. पहिलं गॅस्ट्रिन, सेकंड वन इज सिक्रिटिन, थर्ड इज कोलेसिस्टोकायनिन, cholecystokinin, that is CCK, cholecystokinin, and last is gastric inhibitory peptide, GIP, gastric inhibitory peptide, GIP. हे 4 हार्मोन्स आहेत गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमचे. पहिला हार्मोन बघा, गॅस्ट्रिन. आता हे जे गॅस्ट्रिन हार्मोन आहे ते कोण बनवते? तर स्टमक बनवते. गॅस्ट्रिन कोण बनवते? स्टमक. स्टमक प्रोड्युसेस गॅस्ट्रिन हार्मोन. गॅस्ट्रिन कोण बनवलं? डायजेस्टिव्ह सिस्टमच्या कोणत्या पार्टनी? स्टमकनी बनवलं गॅस्ट्रिन. आता गॅस्ट्रिन काय करणार स्टमक मध्ये? हे जे गॅस्ट्रिन आहे स्टमक मध्ये, आपल्या स्टमक मधल्या ज्या गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, कोणत्या ग्लँड्स? गॅस्ट्रिक ग्लँड्स. या गॅस्ट्रिक ग्लँड्स वर बघा बनवलं कोणी? स्टमकनं बनवलं. कोणतं हार्मोन? गॅस्ट्रिन हार्मोन. कशावर जाऊन ऍक्ट झालं? स्टमक मधल्या गॅस्ट्रिक ग्लँड्सवर जाऊन ऍक्ट झालं. आणि इन प्रेझेन्स ऑफ गॅस्ट्रिन हार्मोन द गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ स्टमक प्रोड्युसेस HCl अँड पेप्सिनोजन. काय बनवलं? हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिनोजन हे 2 एन्झाइम्स कोणी बनवले? गॅस्ट्रिक ग्लँड्स इन प्रेझेन्स ऑफ गॅस्ट्रिन हार्मोन. HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड पेप्सिनोजन. आता HCl बनवलंय म्हणजे स्टमक मध्ये गॅस्ट्रिक मोटिलिटी काय झाली? वाढली आहे. HCl इन्क्रीजेस गॅस्ट्रिक मोटिलिटी ऑफ स्टमक. HCl ची अमाऊंट वाढणे म्हणजे काय होणे? स्टमकची गॅस्ट्रिक मोटिलिटी काय होणे? इन्क्रीज होणे. आणि गॅस्ट्रिक मोटिलिटी कोणी इन्क्रीज केली आहे? गॅस्ट्रिन हार्मोन. कशावर ऍक्ट झालाय? गॅस्ट्रिक ग्लँड. त्याने काय बनवलं? HCl अँड पेप्सिनोजन. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिनोजन स्टमक मध्ये काय करतात? डायजेशन करतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या फूडला सॉफ्ट बनवते आणि जे पेप्सिनोजन आहे हे पेप्सिनोजन प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी हेल्प करणार आहे. आता डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन चॅप्टर एनसीईआरटी मधून काढून टाकलाय, त्यामुळे तुम्हाला याचं काही डिटेल मध्ये सांगत बसत नाहीये. तेवढं लक्षात ठेवा, गॅस्ट्रिक ग्लँड्स HCl आणि पेप्सिनोजन बनवतात इन प्रेझेन्स ऑफ गॅस्ट्रिन हार्मोन. आणि गॅस्ट्रिन हार्मोन कोण बनवते? स्टमक बनवते. HCl वाढायला म्हणजे गॅस्ट्रिक मोटिलिटी काय होती? स्टमकची वाढायली. क्वेश्चन असं बनवू शकतो, द गॅस्ट्रिक मोटिलिटी ऑफ स्टमक इज इन्क्रीजेस ड्यू टू विच हार्मोन? हे 4 ऑप्शन असतात. मग कोणता हार्मोन? गॅस्ट्रिन हार्मोन विच इन्क्रीजेस गॅस्ट्रिक मोटिलिटी ऑफ स्टमक. दुसरं हार्मोन कोणते? सिक्रिटिन. बघा, सिक्रिटिन कोण बनवते? स्मॉल इंटेस्टाईन. कोण बनवते? स्मॉल इंटेस्टाईन. सिक्रिटिन हार्मोन प्रोड्यूस बाय स्मॉल इंटेस्टाईन. कोण बनवते सिक्रिटिन हार्मोन? स्मॉल इंटेस्टाईन. आता हे सिक्रिटिन हार्मोन काय करणार आहे बघा, स्मॉल इंटेस्टाईन प्रोड्यूस हार्मोन सिक्रिटिन. आता हे सिक्रिटिन हार्मोन काय करणार आहे? दिस सिक्रिटिन हार्मोन ऍक्ट ऑन पॅनक्रियास. कशावर जाऊन ऍक्ट करणार आहे? पॅनक्रियास. आता परत, आता हा जो पॅनक्रियास आहे, पॅनक्रियासचे 2 पोर्शन आहेत, एक एक्झोक्राइन पोर्शन आणि दुसरा इंडोक्राइन. इंडोक्राइन पोर्शन आपण स्टडी केलाय. एक्झोक्राइन जो पोर्शन आहे तो काय बनवतो? पॅनक्रियासचे ज्युसेस बनवतो. मग हे सिक्रिटिन हार्मोन कुणी बनवलं? स्मॉल इंटेस्टाईन बनवलं. अँड दिस सिक्रिटिन हार्मोन गो अँड ऍक्ट ऑन एक्झोक्राइन पोर्शन ऑफ पॅनक्रियास. MCQ आहे. The secretin hormone produced by small intestine which act on which part of pancreas?
एक्झोक्राइन और इंडोक्राइन कोणता पार्ट आहे? पॅनक्रियाचा एक्झोक्राइन पार्ट. पॅनक्रियाचा एक्झोक्राइन पार्टला आपण काय म्हणतो? ऍसिनाय. द एक्झोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास इज कॉल्ड एज ऍसिनाय अँड इंडोक्राइन पार्ट islets of Langerhans. Means secreted hormone produced by small intestine, they go and act on exocrine part of pancreas, that is acinine. Exocrine part of pancreas is acinine. Okay. आता हे हार्मोन काय करते बघा, पॅनक्रियाचा एक्झोक्राइन पोर्शन ज्याला आपण म्हणतो ऍसिनाइन, या हार्मोनचं काम काय? या एक्झोक्राइन पोर्शन मधून वॉटर अँड बायकार्बोनेट आयन रिलीज करणं. They release water and bicarbonate ion from the exocrine portion of pancreas. काय रिलीज केलं हे लक्षात ठेवा. सिक्रेटिन हार्मोन बनवलं स्मॉल इंटेस्टाइन ना, ते गेलं आणि पॅनक्रियाच्या एक्झोक्राइन पोर्शन ऍक्ट झालं. एक्झोक्राइन पोर्शनला काय म्हणतो आपण? ऍसिनाइन. आणि काय रिलीज केलं? वॉटर आणि बायकार्बोनेट आयन रिलीज केले. कोणी? सिक्रेटिन ना. कोणत्या हार्मोन ना? सिक्रेटिन. ओके, समजलं? तर पुढे जाऊया. कोलेसिस्टोकायनिन, सीसीके, हे हार्मोन पण कोण बनवते? स्मॉल इंटेस्टाइन बनवते. कोलेसिस्टोकायनिन हार्मोन ऑल्सो प्रोड्यूस बाय स्मॉल इंटेस्टाइन. आता हे जे हार्मोन आहे कोलेसिस्टोकायनिन, तर या हार्मोनचं फंक्शन बघूया. बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कोलेसिस्टोकायनिन हार्मोन? बघा, सिक्रेटिन कोणी बनवलं? स्मॉल इंटेस्टाइन. कोलेसिस्टोकायनिन पण कोणी बनवलं? स्मॉल इंटेस्टाइन. बघा, हे जे सीसीके दॅट इज कोलेसिस्टोकायनिन. ऍक्च्युली याचं पूर्ण नाव काय बघा? पॅनक्रिओझायमिन. बघा, याचं नाव काय पूर्ण? पॅनक्रिओझायमिन. पॅनक्रिओ CREO, पॅनक्रिओ PANCREO, पॅनक्रिओझायमिन कोलेसिस्टोकायनिन. हे फुल फॉर्म आहे सीसीकेचा, पॅनक्रिओझायमिन कोलेसिस्टोकायनिन. म्हणजे हे पॅनक्रियाजवर पण ऍक्ट होते. कोले मीन्स गॉल ब्लॅडर. कोले मीन्स गॉल ब्लॅडर. म्हणजे बघा, सीसीके पॅनक्रिओझायमिन कोलेसिस्टोकायनिन ऍक्ट ऑन पॅनक्रियास as well as gall bladder of liver. म्हणजे पॅनक्रियाजवर पण ऍक्ट होले आणि लिव्हरच्या गॉल ब्लॅडरवर पण ऍक्ट करायले. कोण? सीसीके, पॅनक्रिओझायमिन कोलेसिस्टोकायनिन. आणि ऍक्ट करून काय करायले? पॅनक्रियाजवर ऍक्ट करून रिलीज पॅनक्रियाटिक ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्युसेस रिलीज करायचे. याच्या आधी कोण होतं? सिक्रेटिन. सिक्रेटिनने काय केलं? पॅनक्रियाच्या एक्झोक्राइन पोर्शनवर ऍक्ट झालं आणि काय रिलीज केलं? डायजेस्टिव्ह ज्युसेस का? नाही, वॉटर अँड बायकार्बोनेट. डायजेस्टिव्ह ज्युसेस रिलीज करायचं काम कोणत्या हार्मोनचं? पॅनक्रिओझायमिन कोलेसिस्टोकायनिन. दे ऍक्ट ऑन पॅनक्रियाज अँड रिलीज पॅनक्रियाटिक ज्युसेस. लक्षात ठेवा नीट. त्याने वॉटर अँड बायकार्बोनेट आयन रिलीज केले. कोणी? सिक्रेटिनना. पॅनक्रिओझायमिन कोलेसिस्टोकायनिन काय रिलीज केलंय? पॅनक्रियाटिक ज्युसेस. अँड सेकंड, गॉल ब्लॅडरवर ऍक्ट झालं. लिव्हरचा हा जो पार्ट आहे रेड कलरचा, तो काय? गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर काय करते? गॉल ब्लॅडर बायल ज्यूस स्टोअर करते. दे स्टोअर बायल ज्यूस. आणि हे पॅनक्रिओझायमिन कोलेसिस्टोकायनिन काय करते? या गॉल ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करते आणि काय करते? बायल ज्यूस रिलीज करते. बायल ज्यूस रिलीज. म्हणजे फंक्शन काय आलं? पॅनक्रियाजवर ऍक्ट झाला, पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज केला. गॉल ब्लॅडरवर ऍक्ट झाला, बायल ज्यूस रिलीज केला. कोणाचं काम आहे? सीसीके, कोलेसिस्टोकायनिन. आता लास्ट हार्मोन दॅट इज GIP, गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड. कोणता हार्मोन आहे? GIP. दॅट इज गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड. हे कोणी बनवलं? हे पण स्मॉल इंटेस्टाइन बनवलं. गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड प्रोड्यूस बाय स्मॉल इंटेस्टाइन. मी म्हणलं हे जे GIP आहे, स्टमक न कोणता हार्मोन बनवलं होतं? गॅस्ट्रिन. मी जर म्हटलं गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड गॅस्ट्रिनच्या अपोजिट काम करते. गॅस्ट्रिनने काय बनवलं? गॅस्ट्रिन गॅस्ट्रिक ग्लँडवर ऍक्ट झालं आणि काय बनवलं? HCl आणि पेप्सिनोजन. आणि गॅस्ट्रिक मोटिलिटी काय केली? वाढवली. पण गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड कोणी बनवलं? कुणी? स्मॉल इंटेस्टाइन. कुणावर जाऊन ऍक्ट झालं?
बघा, गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड प्रोड्यूस बाय स्मॉल इंटेस्टाइन अँड दे ऍक्ट ऑन स्टमक. बघा, कुणी बनवलं? स्मॉल इंटेस्टाइन बनवलं. कुणाला ऍक्ट झालं? स्टमकवर. आणि काय केलं? डिक्रीजेस प्रोडक्शन ऑफ HCl अँड पेप्सिनोजन. म्हणजे गॅस्ट्रिनने काय केलं? HCl आणि पेप्सिनोजनचं प्रोडक्शन वाढवलं. गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइडने काय केलं? गेला स्मॉल इंटेस्टाइन मधून गेला, स्टमकवर ऍक्ट झालं आणि काय केलं? डिक्रीजेस प्रोडक्शन ऑफ HCl अँड पेप्सिनोजन. मग आता मला सांगा, HCl अँड पेप्सिनोजनचे प्रोडक्शन काय होईल? कमी होईल. मग गॅस्ट्रिक मोटिलिटी काय होईल? वाढायली की कमी होईल? डिक्रीजेस गॅस्ट्रिक मोटिलिटी. गॅस्ट्रिक मोटिलिटी काय होईल? कमी होत चालली ड्यू टू गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड. तर हे चार हार्मोन जीआय ट्रॅक्टचे, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टचे. कोणते कोणते? गॅस्ट्रिन, सिक्रिटिन, पॅनक्रोझायमिन, कोलेसिस्टोकायनिन अँड लास्ट GIP, दॅट इज गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड. अँड अजून एक टिश्यू आहे बॉडीमध्ये जो नॉन इंडोक्राइन टिश्यू आहे, परंतु तो पण काय बनवतो? हार्मोन बनवतो. त्या टिश्यूचं नाव आहे इपिथेलियल टिश्यू. बघा, इपिथेलियल टिश्यू इंडोक्राइन टिश्यू आहे का? नाही. तो पण कसा आहे? नॉन इंडोक्राइन टिश्यू आहे. पण हा इपिथेलियल टिश्यू पण एक हार्मोन बनवतो. इपिथेलियल टिश्यू. आता इपिथेलियल टिश्यू कुठे लावला बॉडीमध्ये? आपली जी स्किन आहे, आपली स्किन, आपल्या स्किनच्या 3 लेअर आहेत. कोणत्या कोणत्या? मधली लेअर इज अ डर्मिस, अप्पर लेअर इज एपिडर्मिस अँड सगळ्यात खालची लेअर इज हायपोडर्मिस. या आपल्या स्किनच्या 3 लेअर आहेत. आता स्किनची सगळ्यात आउटरमोस्ट लेअर कोणती? एपिडर्मिस. या आउटरमोस्ट लेअरवर आपण काय लावले? इपिथेलियल टिश्यू लावले. हे कोणते टिश्यू असतात? इपिथेलियल टिश्यू. आता बघा, ड्यू टू सम रिझन, काही रिझन मुळे तुमच्या स्किनला कट बसलाय. काय बसलाय? कट बसलाय, छोटासा कट बसलाय. तर स्किन कट झाले म्हणजे इपिथेलियल टिश्यू पण कट झाले. काय झालंय? कट झाले, कट बसलाय. मग थोड्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं, आफ्टर फ्यू डेज तुम्ही जर बघितलं, तुम्हाला जिथं कट झालता ना, थोड्या दिवसांनी ते जी जखम आहे, ती जी इंजुरी आहे, ती हील झाली, नीट झाली. का नीट झालीये? कारण जे टिश्यू खराब झालते, इपिथेलियल टिश्यू, ते टिश्यू तर डेड झाले, जे खराब झाले ते मरून गेले. पण जे चांगले होते इपिथेलियल टिश्यू, त्या चांगल्या इपिथेलियल टिश्यूनी काय बनवलं? ग्रोथ फॅक्टर बनवलं. काय बनवलं? ग्रोथ फॅक्टर बनवलं. कोणी? इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू इंडोक्राइन टिश्यू आहेत का? नाही. हे कसे आहेत? नॉन इंडोक्राइन टिश्यू. त्यांनी काय बनवलं? ग्रोथ फॅक्टर बनवलं. मग या ग्रोथ फॅक्टरने काय केलं? ग्रोथ फॅक्टर गेला आणि जे इपिथेलियल टिश्यू खराब झाले, खराब झाले, त्यांना परत काय केलं? रिप्लेस केलं आणि रिपेअर केलं. जे इपिथेलियल टिश्यू खराब झाले त्यांना परत काय केलं? रिपेअर केलं आणि तुमची इंजुरी, छोटी इंजुरी परत पहिल्यासारखी नीट झाली. काय केलं त्यांना? इपिथेलियल टिश्यूला काय केलं? रिपेअर केलं आणि काय केलं? रिजनरेट केलं. कोणी? ग्रोथ फॅक्टर कोणी बनवला? इपिथेलियल टिश्यूने बनवला. काय केलं त्यांना? जे इपिथेलियल टिश्यू खराब झालते, त्यांना काय केलं? परत रिपेअर केलं आणि काय केलं? रिजनरेट केलं. ओके. तर एवढे सगळे हार्मोन्स कोण बनवतात? नॉन इंडोक्राइन पार्ट बनवतात. कोणते कोणते हार्मोन बघा? हार्टचं ANF, एट्रियल नायट्रोरेटिक फॅक्टर, किडनीचं इरिथ्रोपोएटिन. त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचे 4 हार्मोन. कोणते कोणते? गॅस्ट्रिन, सिक्रिटिन, पॅनक्रोझायमिन, कोलेसिस्टोकायनिन अँड गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड. आणि इपिथेलियल टिश्यूचं एक हार्मोन कोणतं? ग्रोथ फॅक्टर. हे सगळे हार्मोन्स कुणी बनवले? नॉन इंडोक्राइन टिश्यूने बनवले, नॉन इंडोक्राइन ऑर्गन्सनी बनवले. लक्षात ठेवा.